लेखक सुरेशचंद्र वारघडे लिखित वाघ्याच्या वाडीचा व्याघ्रभक्षक. रानडुकराच्या करामती. दिवस मावळायला सर्वजण ढाकोबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आंबल्याच्या वाडीत आले. कधी भाकर तुकडा आहे तर कधी नाही. तहानभूक विसरून सारे जण नरभक्षक वाघाला मारण्यासाठी प्रत्येक डोंगरदरीत तपासत पायपीट करीत फिरत होते. शिकारी म्हणून प्रत्येक वाडी वस्तीवरचे लोक मारुती पाटलाला चांगले ओळखू लागले होते. रानावनात कुठं झोपडं दिसलं की पाटील तिथं घुसायचा. लोक प्रेमानं टोपल्यातली भाकर वाढून काढून द्यायचे. दाट जंगलात निर्मनुष्य ठिकाणी भाकर मिळाली नाही की पाटील मळवं नावाच्या वनस्पतीचा पाला खायचा. त्याबाबत बोलताना पाटील म्हणाला, त्या दिसाला रानाला लई गोतळा होता. 4 हातावरला माणूस दिसायचं नाही. असं गच्च झाडुरा वनस्पती होत्या. मळवं नावाच्या झाडाचा पाला लई ताकदीचा. सकाळच्याला खाल्ला की येळभर भूक लागत नाही. रात्री आंबल्याच्या वाडीत भाकर खाऊन त्यांनी तिथंच मुक्काम केला. दिवस उगवायला ते उठून ढाकोबाच्या डोंगराची पायवाट चालू लागलाय. मारुती पाटील झपाट्याने पाय उचलून पुढे चालला होता. मीना नदीचं पात्र लागताच बाकीचे शरीरविधी उरकण्यासाठी मागे रेंगाळले. करवंद, शेर, टणटणी, चिल्लाराच्या काटेरी जाळ्या नजरेखालून घालत पाटील आपल्याच नादात ढाकोबाचा डोंगर चढत होता. त्यावेळेची हकीकत सांगत असताना तो म्हणाला, दाटवतनं वाघ आणं वाट हुडकीत होतो. तोच पुढच्या झापात खुसफुस झाले. तवा म्हणलं, वाघाचा काय नेम नाही. कुठून आणि कसा पुढ्यात येऊन उभा राहील याचा पत्त्या लागू द्यायचा नाही. आपलं सावध असलेलं बरं म्हणून उंबराच्या झाडाजवळी झुडूप न्याहाळीत उभा राहिलो. तो भास्कन योग भला दांडगा डुकार अंगावाला. गडबडीत त्याच्यावर बंदूक धरली, पण त्यानं बंदुकीला धडकीत उडावलं. बंदूक हातातनं उडून झुडपावर पडली. मग लय कातावलो. त्याच्या मागं हरणासारखं पळून त्याला गाठला. झेप घालून त्याला पकडायला गेलो. तो त्याच्या मागल्या तंगड्या हातात आल्या. त्यावळून वडीत त्याला उंबरापाशी आणला. ताकद लावून शान त्याला उंबराच्या खोडावर दाबला. बिणलय ताकदीचं होतं. सारखा हातपाय झाडून सुटाया बघू लागला. तसा आणखीच बिघडलो. तुझ्या आईला ओढलं तुझे असे शिव्या हसडून त्याच्या तंगड्या फाकवायला लागलो. तसा लय वरडायला लागला. तंगड्या धरून आण फाकून माझं बी हात लय भागलं. सोबतीचं गडी बी मागं राहिलेलं. त्यांना लय हाकारलं, पण लवकर आलं नाही. मग दिला सोडताच भुथुमच्या काट पळाला. 4 माणसाच्या वर डुकराचं वजन असतं. या मनाला लाय मांदा असत्या. त्या कारणानं त्याला वळता येत नाही. सरळसूट पळत जातं. लांबवर जाऊन शान मागच वळतं. त्याच्या धडकीत गावलं की देड पाडून जात. धावल्यात दडल्याले डुकरं हुसकायची. त्यांना सांद्यात हाणायचं तरच ती गावत्यात. ढाकोबाच्या डोंगराचा कानाकोपरा तपासून ते ढाकोबाच्या देवाजवळ आले. वाघ सापडू दे, तुला पूर्ण पोळीचं निवद बोणं करेल, असा नवस पाटील देवासमोर बोलला. सूर्य मध्यावर आला होता. आंबल्याच्या वाडीतनं बरोबर आणलेल्या तांदळाच्या भाकरी त्यांनी खाल्ल्या आणि ढाकोबाच्या नाल्यातून ते खाली उतरले. मिणेचं पात्र ओलांडून भिवाड्याला आले. भिवाड्यावरनं इंगळून जवळ होतं, पण कुणी घरी गेलं नाही. भिवाड्याचा डोंगर चढून ते आंब्यात आले. धारवाडी नामदेववाडीवरून ते वरसमाईच्या डोंगराकडं चालू लागले. रस्त्यात वनदेवीचं पडकं मंदिर दिसलं. पाटलानं हात जोडून त्याला विनवले. वाघ सापडू दे, कोंबडं कापेल. दिवस डोंगराआड गेला होता. झपाट्यानं पाय उचलीत त्याने पिंपरवाडी गाठले. ऐलू डगळ्याच्या घरी मुक्काम करून ते सकाळीच टेकाड चढून वरसुमाईच्या देवळाजवळ आले. पाटलानं वरसुमाईला पुन्हा नवस केला. माय मावले, वाघ सापडू दे, तुला बकरं कापेन. जिथं जिथं शेंदूर फासलेला दगड दिसेल त्या ठिकाणी पाटीला हात जोडायचा, नवस बोलायचा. बरेच दिवस त्यानं बंदूक साफ केली नव्हती. समोर वाघ आला तर घोटाळा व्हायला नको म्हणून पाटील हिरड्याच्या झाडाखाली बंदूक उलगडून साफ करत बसला. नरभक्षकाला शोधण्यासाठी घर सोडून 7 दिवस झाले होते. 7 दिवसांत सारं रान त्यांनी तुडवलं होतं, पण नरभक्षकानं दर्शन दिलं नाही. वसुमाईवरनं इंगळून जवळ होतं. हडवळा डोंगर उतारलं की वाटखाली इंगळूनात पोहोचत होते.
उन्हाळा असल्याने शेतीची कामं काही नव्हती, म्हणूनच पाटील आणि इतर गडी वाघाला शोधायला बाहेर पडले होते. पावसाळ्यात मात्र प्रत्येकाला शेतीचं गाडीभर काम असतं, डोक्यावर काढायला वेळ नसतं. नरभक्षकाने श्रावणात माणसं खायला सुरुवात केली होती. 8-9 महिन्यात त्यानं जवळजवळ 37 माणसं खाल्ली होती. परंतु शेतीच्या कामामुळे पाटलाला त्याच्याकडे पुरेसं लक्ष द्यायला वेळ झाला नाही. माणूस गेलेल्या ठिकाणी पाटील जायचा, तपास करून रात्री घरी परतायचा. होळी पौर्णिमा झाली आणि शेतीच्या कामातनं पाटील रिकामा झाला. त्यावेळी नरभक्षकाला ठार मारण्याची प्रतिज्ञा करून तो रानोमाळ फिरू लागला. मागच्या आठवड्यात नरभक्षकाला मारल्याशिवाय घरी परतायचं नाही अशी भीष्म प्रतिज्ञा करून त्यानं घराबाहेर पाऊल टाकलं होतं. जीवाभावाचे साथीदार बरोबर घेऊन प्रतिज्ञा पाळत वाघाचा शोध घेत कडाक्याच्या उन्हात तो पायपीट करीत होता. परंतु त्याच्या सोबतीचा इकडे लक्षात आमचा कचमचू लागला होता. घरी जायच्या गोष्टी करीत पाटलाशी बोलत होता. बाकीचे गडी वर्समायच्या कुंडावर धुळीनं माखलेले कपडे धुण्यासाठी गेले होते. लक्ष घरी जाण्यासाठी पाटलाजवळ परवानगी मागत होता. त्यावर बंदूक साफ करीत असलेला पाटील त्याच्यावर भडकला. गाढवा गावणला दिनरात झोपणाय, दर 7-8 दिवसाला वाघ मारून माणसं खातोया. उद्याला तुझ्या घरावर त्यानं धाड घातली तर काय करणार? हे इघेन घालवल्या बिगार कोणी घराला जायचं नाही. पण लक्ष ऐकायला तयार नव्हता. त्याला घराची तीव्र ओढ लागली होती. त्याचंही बरोबर होतं. तो तरणाबाण भरलेला गडी होता. 1 महिन्यापूर्वी चैत्रात त्याचं लग्न झालं होतं. 15 दिवस राहून बायको माहेरला गेली होती. घरात करमत नव्हतं. गंमत म्हणून तो नरभक्षक वाघाच्या शिकारीसाठी पाटलाबरोबर आला होता. पिंपरवाडीतल्या पिसंडीच्या रानात त्याची बायको माहेरावरून आल्याची खबर इंगळूनच्या एका गोराख्यानं त्याला दिली होती. तसा तो घरी जाण्यासाठी फुरफुरू लागला होता. तो ऐकायला तयार नाही. असं पाहून पाटील त्याच्याशी अधिक न बोलता बंदूक साफसूफ करीत होता. अधूनमधून एखादा शब्द बोलत होते. हिरड्याच्या झाडापलीकडे 5-6 फूट खोल खड्डा होता. त्यात सांबरीचं झुडूप होतं. त्याच्यावर खडकावर बसून लहान पोरासारखं घरी जाण्याचं रडगाणं लक्ष घात होतं. पाटलाच्या परवानगीची वाट पाहत निवांत बसला होता. उन्हं बरीच वर आली होती. बाकी गड्यांचं कपडे धुणं अजून उरकलं नव्हतं. पाटील आजूबाजूला नजर टाकीत तन्मयतेनं धोतरानं बंदूक साफ करीत होता. तोच समोरून गवतातून लठ्ठ डुकर धावत येत असलेला पाटलाला बघितला. पाटलाची बंदूक उलगडलेली म्हणून पाटलाला काही करता येईना. तो लक्षाला म्हणाला, अरे हाडबी धर, शिकार चालून आली. त्यावर लक्ष म्हणाला, लय झाली शिकार, मला पहिलं घरला गेलं पाहिजे. अरे हाडबी धर, डुकार इकडंच येत आहे असं सांगून पाटलानं त्याला इशारा दिला. परंतु तो फुगीरपणानं म्हणला, डुकार काय करताय, जाईल त्याच्या वाटाने निघून असं म्हणतोय तोच डुकर त्याच्या अंगावर येऊन आदळलं. डुकराच्या या अचानक हल्ल्यानं पाटील गडबडले. लक्षाचा भाला उचलून हातात घेईपर्यंत डुकराच्या धडकीने लक्षाखाली सांबरीच्या झुडपावर पडला. डुकर खाली उतरून झुडपाखाली गेल्या. झुडपावर अडकलेला लक्ष वजनाने पुन्हा नेमका झुडपाखाली आलेल्या डुकराच्या पाठीवर पडला. डुकरानं त्याला चांगलाच घुसाळला. मांडीपासून त्याचा पाय चावला. पाटील भाला घेऊन चपळाईनं त्याच्या मागे धावले, पण लक्षाला जायबंदी करून डुक्कर पळून नजरेआड गेलं होतं. पाटील डुकराचा पाठलाग सोडून माघारी आले. सांबराच्या झुडपात लक्षा बोंबलत पडला होता. पाटलानं त्याला झुडपातून बाहेर काढले. चंद्रुक वनस्पती शोधून तिचा पाला जखमेवर बांधला. बाकी साथीदार आल्यावर एकानं त्याला पाठकुळी बसवून इंगळुणात पोहोचवलं. पाटील म्हणाले, काही दिवसांना लक्षा बरा झाला, पण त्याचा एक पाय कामात न गेला. तेव्हापासून लोक त्याला पांगळा लक्षा म्हणू लागले. एक तरुण साथीदार डुकरांना विनाकारण जायबंदी केल्यानं सर्वांना वाईट वाटलं. घरी माणसं मारून खाणाऱ्या वाघाला ठार मारल्याशिवाय घराचा उंबारठा ओलांडचा नाही, बायकोचं तोंड पाहायचं नाही असा पाटलाचा आणि त्यांच्या साथीदारांचा दृढ संकल्प होता. लक्षावर कोसळलेल्या संकटानं त्यांनी आपली शोध मोहीम न थांबवता पुढं चालू ठेवली. दिवसभर त्यांनी वर्सोमाईचा डोंगर चाळणीसारखा चालला, परंतु कोणत्याही प्रकारचा मागमूस त्यांच्या हाती लागला नाही.